आहे, 365 दिवस ज्यांनी शिक्षणासाठी काम केलेलं आहे, ज्यांनी शाळा उघडलेली आहे, ज्यांनी धारावीच्या मुलांना कम्प्युटर मोफतरित्या चालू केलेला आहे, करोनाच्या कालावधीमध्ये त्या माणसांनी प्रभागामध्ये 7 प्रभागामध्ये दररोज 1200 ते 1000 जेवणाचे किट वाटलेले आहेत. असा उमेदवार आपल्याला दिलेला आहे धारावीचा. संविधानाचं उल्लंघन कोण करत असेल तर गायकवाड परिवार आणि काँग्रेस परिवार जे अनुच्छेद 21चं उल्लंघन करत आहेत आणि गेली 40-45 वर्ष ते अनुच्छेद 21चं उल्लंघन करत आहेत. दुसरं संविधानात काय म्हटलेलं आहे की या देशामध्ये लोकप्रतिनिधी जर कोणाला बनायचं असेल तर प्रत्येक देशातल्या नागरिकाला, सामान्य कुटुंबातल्या कुठल्याही समाजाच्या प्रतिनिधीला हे देशाचं आमदार बनता येईल, देशाचा नगरसेवक बनता येईल, देशाचा खासदार बनता येईल, देशाचा लोकप्रतिनिधी बनता येईल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं लिहिलं आहे. लेबर कैंप भाई, अपने आजादी को कितने साल हुए, संविधान को कितने साल हुए, इतने होने के बावजूद भी आज लेबर कैंप हमारे धारावी में क्यों बसा है? मालिक की कॉलोनी क्यों नहीं हो रही है? होगी. हम सब मेहनत करेंगे और ऐसी सरकार को चुनकर लाएंगे जो गरीबों का सोचती है, गरीबों को सामने रखकर. ह्या धारावीमध्ये एकनाथ गायकवाड आमदार झाले, त्यानंतर 2 वेळा खासदार झाले, म्हणजेच त्यांनी 25-30 वर्षांनी त्यांनी काढली. त्यानंतर चार वेळा वर्षाताई आमदार झाल्या आणि त्या मंत्री झाल्या, वडील पण मंत्री, त्याही मंत्री झाल्या. त्यानंतर आता पीटी केसवर आली त्यांची बहीण, मला वाटतं कोरोनामध्ये कुठं होती, मला वाटतं लाडली बहीण, आमची नाही तिची लाडली बहीण. आणि तिने कुठे होती आणि कशी झाली ते बिचारी 3 महिन्यामध्ये आपल्या वडिलांचं नाव बदललं, नवऱ्याचं नाव बदललं आणि गायकवाड आडनाव बदललं. म्हणजे मुलगी एखाद्या वेळी लग्न झाल्यानंतर ती सासरी जाते, त्याचे नाव चेंज होतं, पण हे नाव बदलणारे लोक आहेत. राजेश कंधारे साहब आगे बढ़ो, राजेश कंधारे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जोड़े साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लाडकी बहिणांचा विजय असो. नमस्कार. विजय सन्माननीय मंचावरती उपस्थित या विभागाचे खरं तर एक्स म्हणण्यासारखी पोझिशनच नाही आहे. स्थानिक खासदार म्हणूनच धारावीकर ज्यांच्याकडे बघतायत ते एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय खासदार राहुलजी शेवाळे साहेब, जसं उदाहरण सांगितलं अनेकांनी की ज्यांच्या ऑफिसच्या बाहेर खूप जास्त चपला असतात किंवा बरीच लोक ज्यांच्याकडे अनेक आशेने बघतात, असं नेतृत्व. कारण आम्ही ज्या खासदाराला गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून दिले त्यांचीच चप्पल अजून आम्ही बघितली नाही कधी. खरं तर त्यांच्या दारातल्या चपला बघणं हे सौभाग्य कधी लाभेल माहीत नाही. असो, सन्माननीय व्यासपीठावरती आमचे लोंढे साहेब, आदरणीय राजेशजी शिरवडकर साहेब, आदरणीय स्थानिक नेते विष्णूजी गायकवाड साहेब, आदरणीय अशरफजी, आणि मागील सभेत मी सांगितलं ज्यांच्या पक्षाच्या तिकिटावरती मी निवडणूक लढतोय RPI, त्या आमचे नेते RPIचे ज्यांनी स्वतःची हक्काची तिकीट जी त्यांच्या लहान भावाला दिली आहे ते आमचे आदरणीय नेते सिद्धार्थजी कासारे साहेब, आदरणीय कटके साहेब, आदरणीय प्रवीणजी जैन साहेब, आदरणीय भानुदासजी, आदरणीय रवीजी आणि बरेच आमचे नेते. आणि ह्या सभेचे आयोजक, खरं तर हे फार महत्त्वाचं आहे की ह्या सभेचं आयोजन एका आमच्या प्रमुख नेत्यांनी केले. या विभागीय नेते आमचे मित्र आदरणीय संजयजी भालेराव साहेब आणि त्यांचे मित्रमंडळ. खरं तर संविधान, संवाद मंच आणि तोही लेबर कॅम्पातच का? कारण ह्याच्यासाठी खरं तर हीच जागा का? ह्यासाठी कारण आहे. कारण ज्या बाबासाहेबांचा अधिवास ज्या भूमीला लाभला आणि त्याच ठिकाणी बाबासाहेबांची जी खरी विचारधारा होती त्याच्याबाबत ज्या लोकांनी गेल्या 80 वर्षात फेक नेरेटिव्ह
सतत खोटं बोल पण रेटून बोल, आणि ते रेटून बोलण्यासाठी जे प्रसिद्ध आहेत, ज्यांनी संविधानची तोडफोड केली, ज्यांनी संविधान, जसं आत्ताच सांगितलं, 2 मुद्दे खासदार साहेबांनी सांगितले की 2 मुद्द्यांचा उल्लंघन केलं. आमच्या संविधानाच्या ज्या तरतुदी आहेत त्या तोडून मोडून त्यांनी राज्य केलं. खरं तर गेल्या 25 वर्षापासून जो आमचा अधिकार होता मूलभूत निवासाचा, जो आमचा अधिकार होता मूलभूत विकासाचा, मूलभूत घरांचा, तो अधिकार जाणीवपूर्वक आमच्यापासून चिंडण्याचं काम त्यांनी केलं. 25 वर्षापासून ज्या लोकांनी DRPच्या माध्यमातून ही योजना आणली, आणि ही योजना आणायचं कारण काय? ही योजना आणण्याचं कारण तुम्हाला विकासापासून वंचित ठेवण्याचे, कारण विकास होताच कामा नये आणि विकास झालाच नाही पाहिजे यासाठी ही योजना आणली. आणि विकास करण्यासाठी तुम्हाला रोखलंय कोण? कासारे साहेब, आपल्या सरकारने हा प्रश्न विचारला पाहिजे. कारण कोणी गुंड तुमच्या मागे लागलेत का? कोणी गुंड तुम्हाला धमक्या देत आहेत का की विकास त्याचं मॉडेल तुम्ही दाखवलं? अगदी ह्याच गाड्यांमध्ये आपण बघितलंय LCD वरती, साहेब, LCD वरती धारावी कशी असेल, धारावीतील घरं कशी असतील, धारावीतील उद्यानं कशी असतील, धारावीतील रस्ते कसे असतील, धारावीतील हॉस्पिटल कसे असतील, या सगळ्या गोष्टी 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी त्या LCD वरती दाखवण्यात आल्या. ज्यावेळेला 15 वर्षापूर्वी ज्या निवडणुका होत्या, तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला धारावीच्या विकासाचं मॉडेल दाखवण्यात आलं. मग हे मॉडेल गेलं कुठं? कुठल्या देशाला पाठवलं तुम्ही हे मॉडेल? त्या देशाचं नाव तरी सांगा. काही लोकांनी सांगितलं सांगाय बनणार, मग धारावीचं काय बनणार? धारावीच्या जनतेने आयुष्यभर असं कितपत राहिलंच पाहिजे का? कारण आमची नेता कुठेतरी अतिशय मोठमोठ्या ठिकाणी त्यांची घरं आणि त्या उपलब्धता भोगत आहेत. परंतु आम्हाला आमचे प्रश्न आज विचारायची वेळ आली आहे की ह्यांच्या मागं कोणीतरी यंत्रणा काम करते का ह्या विकास न करण्यासाठी? असो, आज आपण बघतोय की धारावीतलं वातावरण नक्कीच आमच्या नेत्यांमुळे आज बदलताना दिसतंय. आज अनेक घटना, कारण त्यांच्या पायाखालची वाळू, सिद्धार्थजी, आपण बघताय की सगळीच मंडळी ज्या एका सर्वसामान्य कुटुंबातील ह्या मुलाला, ज्याची निवड आदरणीय सिद्धार्थजी, आदरणीय शेवाळे साहेबांनी केली, आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला ही तिकीट दिलं म्हणजेच संविधानाचा सन्मान आहे. कारण राजा का बेटा ही राजा नाही बनेगा. जे बाबासाहेबांची इच्छा होती, जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये मांडले की सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला देखील राजकीय व्यवस्थेमध्ये जाता येईल, देशाच्या नेतृत्वामध्ये सहभाग घेता येईल. केवळ राजाचा बेटा राजा बनणार नाही, मेरिटच्या आधारावरती, कामाच्या आधारावरती, मतपेटीच्या आधारावरती आणि जनसामान्यांच्या मर्जीनुसार राजा बनायची संधी असू शकते. आणि त्याच गोष्टीतून आज सांगितलं की राजा का बेटा राजा, राजा का बेटा राजा, आणि तो संविधानाचा अपमान जे लोक करतायत त्यांना संविधान हा शब्द उच्चारण्याचा देखील अधिकार नाही. त्यांनी संविधान हा शब्द बोलताच कामा नये. साहेब, आम्ही संविधानाबाबत आम्ही समता संदेश रॅलीचं आयोजन करत होतो. गेल्या 6-7 वर्षापासून आम्ही समता संदेश रॅली, संजय भालेरावजी, आम्ही सगळी मंडळी समता संदेश रॅलीचं आयोजन धारावीतील 21 शाळा मिळून करत होतो. 21 शाळेचे विद्यार्थी, जवळजवळ 25,000 विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी व्हायचे. आणि ह्याच रॅलीचा निषेध देखील ह्याच आमच्या समता संदेश रॅली बाबासाहेबांच्या जन्मदिवसाच्या दिवशी आम्ही करत होतो. परंतु त्याचाही त्याचा निषेध काय? तर राजेश कंधारेचा आणि बाबासाहेबांचा संबंध काय? बाबासाहेबांचा संबंध प्रत्येक दलित व्यक्तीशी आहे. त्यांनी आमच्यावर अनेक उपकार केलेत. त्यांनी केवळ त्यांच्या समाजापुरतं उपकार लिमिटेड ठेवलेले नाहीत, तर त्यांचे उपकार आम्ही मनापासून मानतो. आम्ही त्यांचे उपकार मनापासून अवलंबतो. त्यांच्या संविधानाचा सन्मान अगदी मनापासून करतो. आमच्या राजकीय स्वार्थासाठी किंवा सामाजिक स्वार्थासाठी या संविधानातल्या मुद्द्याचा आम्ही कधीच तोडफोड करण्याचा विचारही करत नाही. असो, येणाऱ्या
आज वेळेचंही बंद मला वाटतं 10 वाजता आहेत आणि समोर संपूर्ण पोलीस यंत्रणा वर्षाजींच्या मला वाटतंय माफ करा हे मदतीसाठी आलेले आहेत पण त्यांचा सन्मान करतो कारण येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वजण 3 नंबर समोरील धनुष्यबाणाचं बटन दाबून आपल्या या सर्वसामान्य धारावीच्या सुपुत्राला भरभरून मदत कराल आणि विधानसभेत जसं प्रत्येक वक्त्याने सांगितलंय की धारावीत आपल्या हक्काचा आमदार म्हणून मला पाठवाल आपल्या सेवेसाठी हे नम्र निवेदन आपल्यासमोर करतो आणि आपली रजा घेतो. जाता जाता एक घोषणा करतो, धारावी आमच्या हक्काची आणि ह्या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे या आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मी घोषणा करतोय की केंद्र सरकार आणि राज्य सरकारची जी योजना आहे संविधान भवन बनवायची ते संविधान भवन या ठिकाणी भव्य स्वरूपात आपण या ठिकाणी जो 15 कोटीचा जो निधी आहे तो धारावीकरता आणून भव्य असं संविधान भवन बनवूया हा एक निर्धार या बैठकीत आपण करूया. 2024 के जो लोकसभा चुनाव है इस चुनाव में संविधान के बारे में बहुत ही मिसअंडरस्टैंडिंग थी और लोगों के मन में एक डर पैदा किया, लोगों को गुमराह किया गया, तो वो नहीं होना चाहिए इस विधानसभा चुनाव में. इसके लिए आज संविधान संवाद मंच हमने रखा और लोगों के सामने महायुति सरकार के माध्यम से संविधान का कैसा सम्मान किया जाता है और अनुसूचित जाति और जमाती के जितने SC/ST कम्युनिटी है उनके लिए क्या क्या योजनाएं की है, कितना निर्णय लिया हुआ है, इसकी जानकारी देने के लिए आज यहाँ पे कार्यक्रम आयोजित किया गया. और मुझे पूरा विश्वास है महायुति के इस सरकार के माध्यम से जो जो निर्णय लिए हुए उस निर्णय की वजह से जो लोगों के मन में एक डर था NDA सरकार के माध्यम से जो महाविकास आघाड़ी ने किया था वो डर अभी दूर हो जाएगा और लोग संविधान बचाने के लिए इस बार राजेश खंडारी जी को यहाँ पे चुन के लाए गए. विश्वास है इसका कारण यही है कि संविधान में अनुच्छेद 21 को अगर आप देखेंगे उस अनुच्छेद 21 के तहत सभी को जीने का एक अधिकार है. तो जीने का अधिकार यानी कि उसको अच्छा घर चाहिए और उसको पानी चाहिए, उसको अच्छा हॉस्पिटल चाहिए, अच्छा स्कूल चाहिए, तभी वो जी सकता है आदमी. तो अनुच्छेद 21 के द्वारा ये अधिकार हर एक भारतीय नागरिक को दिया है और धारावी के हर एक लोगों को ही दिया. लेकिन 40-45 साल से आप देखेंगे गायकवाड़ परिवार का यहाँ पे नेतृत्व है और उनके नेतृत्व में लोगों का जीने का अधिकार ही छीना हुआ है. लोगों को यहाँ पे स्कूल नहीं है, लोगों को यहाँ पे हॉस्पिटल नहीं है, लोगों के बच्चों के लिए अच्छा गार्डन नहीं है. तो जीने का जो मूलभूत अधिकार है वो सारी चीजें देने में वो लोग असफल हुए और इसके लिए लोगों के मन में एक गुस्सा है, रोष है और वो मतदान के माध्यम से वो अपना गुस्सा व्यक्त करेंगे और राजेश खंडारी जी को जो यहाँ के स्थानीय उम्मीदवार है इनको जिता के जो संविधान का सम्मान जो संविधान का अनुच्छेद 21 है उसके तहत जीने का अधिकार है वो जीने का अधिकार राजेश खंडारी जी के माध्यम से धारावी डेवलप करके लेंगे. राहुल जी वाली जी जिस तरीके से आप डर की बात कर रहे हैं धारावीकरों में आपकी सरकार के द्वारा लाया गया जो रीडेवलपमेंट का GR है और जो उसकी शर्तें हैं उसका जो भय और उसका जो डर है वो काफी बढ़ चुका है, उसके लिए आप क्या कहेंगे? उसके लिए ही ये मैं बता रहा हूँ जो अनुच्छेद 21 है वो जीने का अधिकार है. जो हमने GR निकाला है वो जीने का अधिकार का ही GR निकाला है. उस GR में लोगों को अच्छा घर मिलेगा. धारावी के जो लोग हैं पात्र लोग हैं उनको यहाँ पे ही घर मिलेगा, अपात्र लोग हैं उनको भी घर मिलेगा, जो लेबर यहाँ पे फैक्ट्री में काम करते हैं उनको भी रेंटल हाउसिंग मिलेगा, उनको व्यापार की भी यहाँ पे सुविधा रहेगी, उनको अच्छा हॉस्पिटल मिलेगा, उनको अच्छा स्कूल मिलेगा, अच्छा गार्डन मिलेगा, अच्छा मार्केट मिलेगा. तो जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के संविधान के तहत अनुच्छेद 21 के तहत जीने का अधिकार है वो जीने का अधिकार अभी हम धारावी के लोगों को देंगे. आज धारावी आपल्याला सर्वांना माहित आहे की हा रिझर्व अनुसूचित जाती करता राखीव मतदारसंघ आहे. त्यामुळे या ठिकाणी संविधानाच्या प्रती एक वेगळी भावना आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे. म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे इंडिया अलायन्सतर्फे जो खोटा प्रचार करण्यात आला, खरा त्यानं अपप्रचार तो
तो दूर करण्याकरता आज हा संविधान संवाद मंच आपण या ठिकाणी स्थापित केलेला आहे आणि लोकांना महायुतीच्या माध्यमातून जे काही निर्णय घेण्यात आलेले आहे, आज 10 लाख रुपये नवबौद्धांच्या संस्थांकरता असेल, नवबौद्धांच्या विद्यार्थ्यांकरता कित्येक अशा योजना असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक असेल, भरपूर असे जे महत्त्वाकांक्षी निर्णय महायुतीच्या माध्यमातून घेण्यात आलेले त्याची माहिती या मंचाच्या माध्यमातून आम्ही लोकांना दिलेली आहे. आणि खरा जर संविधानाचं उल्लंघन आणि अपमान कोण करत असेल तर हा गायकवाड परिवार करत आहेत. त्याची 2 कारणं की संविधानाच्या अनुच्छेद 21 आणि संविधानाचा दुसरा एक अनुच्छेद आहे ज्यात निवडणुकीचा अधिकार आणि जगण्याचा अधिकार, हे 2 अधिकार संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना मिळालेला आहे, धारावीतल्या नागरिकांना पण मिळालेला आहे. पण ह्या 2 अधिकारांपासून वंचित गायकवाड परिवार ठेवतोय. गायकवाड परिवाराने इथली सत्ता स्वतःसाठी उपभोगली, आपल्या वडिलांनी उपभोगली, मुलींनी उपभोगली, आता दुसरी मुलगी पण आलेली आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिलंय की सामान्य नागरिकाला पण ह्या देशाचं प्रतिनिधित्व करायचा अधिकार आहे. तो खासदार बनू शकतो, आमदार बनू शकतो, नगरसेवक बनू शकतो. सामान्य कुटुंबातला आणि सामान्य समाजातला तो अधिकार गायकवाड परिवाराने छिनलेला आहे. त्यामुळे संविधानाचं त्या ठिकाणी उल्लंघन केलेलं आहे. संविधान 21 नुसार जगण्याचा अधिकार हा असा असतो की त्याला चांगलं वातावरण पाहिजे, चांगलं घर पाहिजे, चांगलं हॉस्पिटल पाहिजे, चांगली शाळा पाहिजे, हा जगण्याचा अधिकार असतो. या गोष्टी नसेल तर माणूस जगू शकत नाही. तर जगण्याचा अधिकार पण गायकवाड परिवाराने छिनून घेतलेला आहे आणि त्याचं उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे हा अनुच्छेद 21चं उल्लंघन आहे. त्यामुळे संविधानाचा अपमान आणि उल्लंघन कोणी केलं असेल तर गायकवाड परिवाराने केलं असेल. म्हणून या 20 तारखेला धारावीतली जनता संविधानाचा सन्मान करण्याकरता राजेश खंदारे यांना भरघोस मताने विजय करतील. तुमचे जे उमेदवार आहे राजेश खंदारे यांच्यावर त्याच वर्षा गायकवाडचा पती जे आहेत त्यांनी एक आरोप लावलेला आहे की त्यांनी आज धक्काबुक्की केली, साडी वाटपाचा किंवा दिवाळी निमित्त काही वाटपाचे असे कार्यक्रम जे आहेत ते मतदारसंघात घेतले जात आहेत. जे मतदार आहेत त्यांना लाच जी आहे ती दाखवली जाते, अशा प्रकारचे आरोप तुमच्या उमेदवारावर. नाही, वर्षा गायकवाडांचे पती जे बोलतात म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. आज आपण संपूर्ण धारावीत बघाल तर धारावीतल्या लोकांना विकत घ्यायचा प्रकार गेल्या 2-3 महिन्यापासून चालू आहे. कुठून पैसा आला त्याची माहिती नाही, परंतु प्रत्येक मंडळाला 1-1 लाख रुपये, प्रत्येकाला साडी, हे 2-3 महिन्यापासून वर्षा गायकवाडांचा नवरा करत आहे. त्यामुळे त्या चोराच्या उलट्या बोंबा असा तो प्रकार आहे. श्री श्री रविशंकर ही संस्था धारावीतली एक सर्वश्रुत संस्था आहे. त्यांनी कोरोना काळात खूप चांगलं काम केलं. धारावीतले आरोग्य असेल, सोशल फील्डमध्ये असेल, अत्यंत चांगलं काम करतात. आणि अशा संस्थेवर आरोप करणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्यांनी धारावीकरांना कोरोनाच्या संकटातून वाचवलं अशी ती संस्था आहे. अशा संस्थेवर आरोप करतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मी पोलिसांना मागणी करणार आहे की वर्षा गायकवाड तर आता इथे लोकप्रतिनिधी नाहीयेत, त्या खासदार दुसऱ्या मतदारसंघाचा आहे, तर त्यांचा नवऱ्याचं इथे काम काय. आणि निवडणुकीच्या नियमानुसार स्थानिक लोकच प्रचारात सहभाग घेऊ शकतात. बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीने या निवडणुकीच्या याच्यात हस्तक्षेप करायचा नाही. त्यामुळे निवडणूक कायद्याचं उल्लंघन होत आहे आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्वरित वर्षा गायकवाडच्या नवऱ्यावर कारवाई करा किंवा ह्या विधानसभेच्या क्षेत्रात त्याला येण्यापासून बंदी घाला, ही आम्ही मागणी करणार आहे. कारण त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण झालेला आहे. आज तो ह्या मतदारसंघात राहत नाही, मग तो आलाच कसं काय तिकडे? त्याचं या निवडणुकीशी काय संबंध आहे? कारण त्यांचा मतदारसंघ आता दुसरा आहे. आज जरी ते वर्षा गायकवाडची बहीण असली तरी त्या नवऱ्याचं काम इथं काय नाही, नवरा इथला मतदार पण नाहीये. त्यामुळे त्याचं इथे येणं हे कायद्याच्या दृष्टिकोनातून उल्लंघन करणार आहे. म्हणून आता आम्ही मागणी करणार आहे, कारवाई करायची असेल तर त्याच्यावरच पहिली कारवाई करा. तो सगळीकडे जाऊन भांडणं लावतोय, तोच सगळ्या ह्या कायदा सुव्यवस्था प्रश्न करतोय. आम्ही निवडणूक आम्हाला शांततेत पार पाडायची, सर्व उमेदवारांचा आम्ही सन्मान करतो आणि सगळ्यांनी खेळीमेळीच्या आनंदाच्या वातावरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या संविधानाप्रमाणे या ठिकाणी निवडणूक शांततेत पार पाडावी ही आमची भूमिका आहे. पण वर्षा गायकवाडच्या नवऱ्याला ते अभिप्रेत नाहीये, त्याला इकडे दंगल घडवायची आहे, त्याला हिंदू मुस्लिम मध्ये दंगल घडवायची आहे. म्हणून मुद्दामून रोज काही ना काहीतरी ते कारण काढून या ठिकाणी भांडणं करत आहेत. तर आम्ही आता पोलिसांना मागणी करणार आहे, त्याला धारावीत एंट्रीज बंद करून टाका, त्याच्यामुळे धारावीतली कायदा सुव्यवस्था धोक्यात आहे. वीडियोस आप ज़रूर देखिए. मैं मांग करता हूँ कि धारावी पुलिस स्टेशन की तरफ से कि आप जो विजुअल वीडियोस होंगे उसके माध्यम से आप ज़रूर वो वीडियोस देखें. और हम उनके कोई सी जगह पर कभी भी गए नहीं, पहली बात. वो हमारी जगहों पर बार बार आ रहे हैं. हम अगर कोई गलत काम कर रहे तो पुलिस है, पुलिस में जाकर रिपोर्ट करना उनकी जवाबदारी है. वो खुद आकर हमारी व्यवस्था में आकर
गुंडागर्दी करने के उनके अधिकार नहीं है। आपको भी मालूम होना चाहिए कि ऐसे जगहों पर वो आ सकते हैं क्या। पहली बात कि हमारी व्यवस्था में आकर वो चेक करने वाले या वहाँ पर गेट पर खड़े रहने का अधिकार उन्हें है क्या, और है तो फिर उसके हिसाब से आप बात कीजिएगा कि भाई ऐसी जगह पर वो हमारे लोगों को गुंडागर्दी कर रहे हैं और कैंडिडेट के नाते भी मुझे भी गुंडागर्दी कर रहे हैं। तो ऐसी चीज़ों का चौकसी होनी चाहिए, पुलिस द्वारा इसकी चौकसी होनी चाहिए और जो दोषी होगा उस पर कार्रवाई होनी चाहिए। सर क्या आपने कंप्लेंट करवाई है? मैंने कंप्लेंट नहीं किया है क्योंकि पुलिस को सहयोग करना, क्योंकि मुझे यहाँ पर मीटिंग में आना था। मैं कंप्लेंट करना चाहता था लेकिन मुझे यहाँ पर तुरंत मीटिंग में आना था और इसीलिए मैं वहाँ से निकल के आया हूँ। और पुलिस वालों ने जो मेरे सभी मित्र हैं, मैं कभी भी पुलिस स्टेशन की सीढ़ियाँ चढ़ा हुआ इंसान नहीं हूँ। आपकी जानकारी के लिए आप रिकॉर्ड मेरा चेक कर सकते हो, बैक रिकॉर्ड मेरा चेक कर सकते हो। मैंने कभी किसी के साथ झगड़े करना पसंद किया नहीं, वो मेरा डीएनए नहीं है, मेरे खून में नहीं है। मैं शांति पसंदीदा इंसान हूँ। मैं हर चीज़ में शांति चाहता हूँ, चाहे कोई मुझे पर अन्याय छोटे मोटे करे तो भी मैं शांति से ही आगे जाना चाहता हूँ। लेकिन इस तरीके से मैंने देखा है कि भाई आज जो हो रहा है तो आगे जाकर मुझे अपने स्वभाव में शायद बदलाव लाना पड़े।